हॅलो एव्हरीवन, वेलकम टू न्यू व्हिडिओ. तर आज आपण करत आहोत अंडा भुर्जी. जशी स्ट्रेट स्टाईल अंडा भुर्जी बनते तशी आपण ही आज अंडा भुर्जी बनवणार आहोत. तर अंडा भुर्जी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते मी आधी सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं, अंडा भुर्जी बनवताना आपल्याला लागणार आहेत 2 अंडी. म्हणजे मी इथं 2 यूज करते आहे. त्यानंतर एक मोठा कांदा मी इथं घेतला आहे, तो वापरते. त्यानंतर एक टोमॅटो लाल असा छोटासा चिरून घेणार आहे मी, तो इथं वापरते. तर आता आपण कांदा आणि टोमॅटो दोन्ही चिरून घेऊयात छोटासा. ओके, आता इथं मी तवा तापायला ठेवला आहे. हा लोखंडी तवा आहे, तर यामध्ये भुर्जी छान होते लोखंडी तव्यामध्ये. तर आता मी तो तापायला ठेवला आहे, तो तापलाही. आता मी त्यात तेल घालून घेते. 2 चमचे तेल घालते मी. तेल थोडंसं जास्तच हवं, कारण त्यामध्ये आपण कांदा वगैरे पण तळणार आहोत आणि अंडी पण तळणार आहोत. सो तेल थोडंसं जास्त हवं. त्यानंतर तर तेल पण छान तापले, कारण तवा तापलेला होता. आता आपण जो चॉप करून घेतला होता कांदा, तो सगळ्यात आधी त्यात घालून घेऊया. आता कांदा घालून घेते सगळ्यात आधी. आणि तो छान परतून घेऊया कांदा. तुम्ही बघू शकता कांदा किती छान तळला गेलाय, कलरही त्याचा चेंज झालाय. आता मी याच्यामध्ये डिरेक्टली अंडी फोडून घेणार आहे. तर म्हणजे अंडा लगेच फोडून घेतलं तेलात, म्हणजे कांद्यातच, तर छान ते परतलं जातं, अंड तळलं जातं छान. त्यामुळे आधी आपण फोडून घेऊया. तर इथं मी अंडी घेतली, 2 फोडून घेते. ती लगेच आपण फोडून घेऊया आणि मिक्स करून घेऊया. छान एकदम अंडी मिक्स करून घ्यायची लगेच तेलामध्ये, म्हणजे कांद्यामध्ये मिसळून घ्यायची, जेणेकरून भुर्जी एकदम स्ट्रेट स्टाईल होते. एकदम मिक्स होतं पूर्ण सगळं साहित्य. बघू शकता का किती पटकन मिक्स झालं. ओके, आता हे परतून झालंय छान. आता यामध्ये आपण मसाले घालूया. तर सगळ्यात आधी घालूया आपण थोडीशी हळद. हळद म्हणजे थोडी कलरसाठी हळद घालूया, नाही घातली तरी चालेल. त्यानंतर आपला घरगुती मसाला, लाल मसाला जो असतो आपला घरगुती, तो 1 चमचा घालते मी. जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त घातलं तरी चालेल, जर थोडं स्पायसी हवं असेल तर. त्यानंतर मीठ घालते, अर्धा चमचा मीठ. आणि ते मिक्स करूया. आता मसालाही छान मिक्स केलाय. त्यानंतर मी एक टोमॅटो लाल असं चिरून घेतला होता मस्त, तर तो मी घालून घेते आणि तोही छान परतून घेते. एकदम टोमॅटो असं सॉफ्ट होईपर्यंत परतूया. वाव, मस्त. तर टोमॅटो पण मिक्स झालाय आणि चटणी फुलली आहे.
आता त्यासाठी मी थोडीशी कोथिंबीर घालते थोडीशी, आणि आता हे मस्त सर्व करून घेते. तर मस्त अशी गरमागरम अंडा भुर्जी रेडी आहे. एकदम स्पायसी स्ट्रीट स्टाईल, जशी स्ट्रीटवरच्या गाड्यावरती जशी मिळते तशी अंडा भुर्जी मस्त अशी रेडी आहे आपली गरमागरम, जी की तुम्ही भाकरीसोबत किंवा पावासोबत इवन चपातीसोबतही खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तर मी मस्त ही गरमागरम अंडा भुर्जी आता मी एन्जॉय करते ज्वारीच्या भाकरीसोबत. तर तुम्ही या जेवायला, आणि रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा, आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.